हॅलो एव्हरीवन, मी डॉक्टर शीतल, होमिओपॅथिक फिजिशियन अँड न्यूट्रिशनिस्ट. तर आपण उन्हाळा आणि उन्हाळ्यामधील त्रास या सिरीजमध्ये आज डिहायड्रेशन या विषयावर बोलणार आहोत. जर उन्हाळ्यामध्ये सतत थकवा, डोकेदुखी किंवा चक्कर येत असतील तर ही डिहायड्रेशनची लक्षणे असू शकतात. उन्हाळ्यामध्ये शरीरामधून जास्त घाम निघतो आणि त्यामध्ये शरीरातील पाणी आणि आवश्यक मिनरल्स हे कमी होतात. डिहायड्रेशनची लक्षणे: सतत तहान लागणे, तोंड कोरडे पडणे, त्वचा कोरडी पडणे, कमजोरी आणि थकवा येणे, डोकेदुखी, चक्कर येणे, लघवीचा रंग गडद पिवळा होणे किंवा लघवीचे प्रमाण कमी होणे, लघवीला जळजळ होणे यासारखा त्रास उद्भवू शकतो. वेळीच जर काळजी घेतली नाही तर हीट एक्झॉशन किंवा हीट स्ट्रोक होऊ शकतो. डिहायड्रेशन टाळण्यासाठी रोज 3 ते 4 लिटर पाणी पिणे, नारळ पाणी, लिंबू पाणी आणि ORS घेणे गरजेचे आहे. टरबूज, काकडी यांच्यासारखी पाण्याने भरलेली फळे खाणे, दुपारच्या उन्हात बाहेर जाणे टाळणे, जास्त चहा, कॉफी आणि सॉफ्ट ड्रिंक्स कमी घेणे. यासाठी होमिओपॅथीमध्ये होलिस्टिक पद्धतीने उन्हाळ्यामधील कमजोरी आणि डिहायड्रेशन यांसारख्या त्रासामध्ये होमिओपॅथी खूप चांगल्या प्रकारे मदत करते. म्हणून उन्हाळ्यामध्ये स्वतःची काळजी घ्या, शरीर हायड्रेट ठेवा आणि निरोगी राहा. अधिक माहितीसाठी आपल्या जवळील होमिओपॅथिक डॉक्टरांचा सल्ला घ्या. अशाच हेल्थ टिप्ससाठी फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.